वणीच्या गडावर तर आलो, पण या काकूसोबत एकदम मोठा स्कॅम झाला. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण आहे ना शिर्डीच्या वॉटर पार्कला गेलो होतो. वॉटर पार्क खेळून झाल्यावर आहे ना आम्ही निघालो होतो त्र्यंबकेश्वरला. आता नाशिक साईडला यायचं म्हणलं ना की पूर्ण डोंगरच आहे भाऊ. एवढं भारी दिसत होता ना, एकच नंबर. आणि त्याच संध्याकाळच्या टायमाला आणखीन भारी दिसतं भाऊ. या दिवसात एवढं सुंदर निसर्ग आहे ना, तर विचार करा पावसाळ्यात किती भारी दिसत असन. मस्त निसर्गाचा आनंद घेत आम्ही येऊन पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. पहिले तर रूम केली आणि फ्रेश होऊन ना बाहेर आलो. दादाच्या आणि ताईच्या लग्नाचा वाढदिवस आज परत सेलिब्रेशन करणं होता म्हणून केक घेतला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो हॉटेलला. मस्त जेवण वगैरे करून घेतले आणि छोटस सेलिब्रेशन करून घेतलं. सकाळी उठून ना आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. इथं मोठा मोठाली डोंगर आणि त्यासोबत मस्त चहा. स्वर्ग भेटल्यासारखी फिलिंग येते वो. बाबाकडून ना मस्त टिका लावून घेतला आणि जुन्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ना मेन मंदिरात आलो, तिथं पण दर्शन घेऊन घेतलं. तुमच्या भावाचं ना हे आतापर्यंतचं तिसरं ज्योतिर्लिंग आहे. आता विठोबा झाला म्हटल्यावर पोटोबा बी झालाच पाहिजे आणि एवढ्यात काही भागलं नाही म्हणून समोर आल्यावर परत एकदा करून घेतला. रस्त्यावर गाडी भाऊ फक्त ही डोंगर पाहण्यासाठी थांबवली होती. तसे आमच्या गावात बी डोंगर आहे बरं, पण लहान लहान आहे आणि पैसे खर्च करून डोंगर पाहायची मजाच वेगळी. त्यानंतर ना भाऊ आम्ही आलो होतो वणीच्या गडावर. आता इथं मर्सडीज वाला असो की स्प्लेंडर वाला असो, लालपरीत जाणे आणि दर्शन घेऊन येणे. आणि त्यात ना वो बस ड्रायव्हर काका ना एकदम हेवी ड्रायव्हर होते. गिरगर्दन घाटात जशी जॉनी लिव्हरनं चक्री फिरवली होती तशी काका बस फिरवत होते. लालपरीचा प्रवास झाल्यावर ना ह्या ढवळ्या डब्याचा प्रवास केला. मस्त गडावर येऊन पोहोचलो आणि आईचं दर्शन घेतलं. आतापर्यंत रील मध्ये पाहिलं होतं, पण आज ना रिअल मध्ये बी पाहून घेतलं. एवढं सुंदर देवस्थान आहे ना, एकच नंबर. त्यानंतर ना आम्ही डायरेक्ट आलो होतो मालेगावला. आता एवढ्या लांब मालेगावला याचं कारण म्हणजे ना इथं फोटो फ्रेमचं प्रसिद्ध दुकान आहे आणि इथून ना आपल्या दादाला महाराजांची फ्रेम घ्यायची होती. एवढ्या भारी फ्रेम होत्या ना, माणूस पूर्ण कन्फ्युज होता की नेमकं घ्यायची कोणती. शेवटी एक फायनल करून घेऊन घेतली. त्यानंतर ना आम्ही आलो होतो हॉटेलला. मस्त जेवण वगैरे केले आणि डायरेक्ट निघालो घराच्या रस्त्यानं. चला आम्ही निघतो घरी. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.